हॅलो बाप्पा. हॅलो. मस्त दिसला मी व्हिडिओ करण्याची ना. सकाळ चिके काय ना सहित्य सकाळ झालं ना आमका. चिके डिले झाले जाल्यार आंबो काही जावचे पुढे जाऊ म्हणून आता लास्ट जाता आयलं काट आंबो. आंब्यान तुमकां दोन व्हेरायटीज न्हू, एक क्राफ्टेड व्हेरायटी, एक काट आपणीतल्या नेचर दिता आमकां. तसं आंब्यान आमी कसं करता म्हळ्यार आमचे गेल्यान तो सुरवे गोजू करता ती, कडे उपकार करता ती, कडे घश करता ती, त्यानंतर सासम करता ती, साठ घालता ती, त्याची आंब्याचे रसायन करता ती. हे मस्त आंब्यान खावचा जाता काट आंब्यान, ताची रुची चडी. ग्राफ्टेड आंबो खाली अशी खावचा जाता रोजी म्हळ्यार पिकला ताका मोल हे खंय पळय रानांनी पडता. आमकां आमगेले एकले डॉमेस्टीक हेल्प आसा तांगे ते पडता खंय तीन वेंचून हाडला. शाउट आउट टू जयंती. जाल्यार ही अश्विन आनी हांव दोग जाणे चिकेची सिक्क कशा वचून चिके लेट जालें जाल्यार ते पळोवच्या चन्नातल्यार हे आंबो लायक आसा. आमसा सुका चिके रंदय आंबो केन्ना चिके आमसा सुका. ग्राफ्टेड आंबो गोडू रंदय केले लायक जायना. आमसाणे आशिल्ले आंबे मात्र रांदे लायक जाता. आज आमगेले आंब्या उपकरी हर्डिकान तू मुंजी तू सगळं आंब्या उपकार केले म्हळ्यार फर्स्ट क्लास जेवण आमगेले ग्रँड म्हणत आंबो मेळना तितले केले आनीक एक बारीक खुशी. तशी आंब्या उपकारीक तितली डिमांड आसा. आज आमगेले चॅनलार तुमकां आंब्या उपकार करून आमी दाखयता. आता आमकां आंब्या उपकार म्हळ्यार भारी सिंपल जाल्यार ही शिजून खावची देखून हेल्थाकय लायक, रुचीकय चांगला. डेझर्ट नाही ते रांदयेची. इंग्रेडियंट कसं ना? इंग्रेडियंट एक आंबो फर्स्ट काट आंबो आणि चिके आमसो आंबो. त्यानंतर ताजी रोस काणग्यान जातरी ताका गोड मीठ घालून शिजोवका आमी. गोड मीठ घालून शिजून जातरी आमी ताका आळा वणगान चिके दाट करका रोस. त्यानंतर फण्ण म्हळ्यार थोडे तूप घालका परमळाक. तूप नारळाला तेल सासम हिंगू आजी सुकी मिरसांग करबेव आम्ही दाळीताय कंच फण्ण घालता ती तेंच आंब्या उपकरे फण्ण. ओके ओके. सो आंब्या ओटे दाळीताय म्हणटा विदाउट द दाळ. आंब्या उपकरे कनी दाळीताय एक फण्ण एक लेक त्या देखून उड घास दवरून सांगचे हांवें हिंग घालता हांवें यो गुड रांदे कनी म्हणे थिंक करूनच दाळीताय कशें फण्ण घालता की तेंच फण्ण हांगा घाला जालें. सुपर. फण्णाक ते मिगेले टिप्प तुमकां मार्कर. वय आता कसं म्हळ्यार आंबो दुधता तो पोर्ण वेंचून हाडलो ते देखून ते धुवन जातरी साल काडटा. ओके. नाळे पण पळोवच पळोवच्या चंदना जाल्यार रुची लायक आसा. आता आमी कसं पोण पेट्ट जाला देखून आमी कसं करता म्हळ्यार आतां साली चिरडूचे न्हू एक साल चिरडू येता ताजी रोसय काडी येता. हांव ही साल चंदिना म्हणून न्हू साली कांय मेळना हांव ते अशें करून उडयता काणू पळय अशी साल काडका भितर चांग आसा आंबो साल काळी जावन आसा वय तांत मास गेल्यार पळय आमकां आसत न्हू त्या देखून चिरडून काडका जाल्यार हो आंबो बायलांची काय काळ आसा देखून हांव अशी करता एक करून चिरडून काडी येता. रोसू कितलो काडी येता दाट सायन पडून. ते काट आंबोनी सकट खंय मेळटा बाबा? रानांत. रानांत सायड रोड सायड आसता रानांत आसता कोणाल्या हितलांत आसता. आमगेले सकट पुढे हडोड हितल न्हय मस्त बेरूक. आता पुरा कातून काय ना आम्ही शान आसतना नमुने आंबो मेळटलो न्ही ते आंब्या उपकरी मस्त व्हरायटी पळय अशें करून काडका ते चिरडी नातल्यार ते मास न्हू ते लायक जाता. हांवें चून दवरला थोडो चांगू. असल काट आंबोनी सकट कमर्शियली मेळना ना? मेळता सोदून गेल्यार मेळटा. फूड सकट जेवन विक रस्त्या भरीन बसतले आता आंगडी कडेन हाडून विकता अशें दिसता. काट आंबो कसले ताका व्हेरायटी नांव ना? काट आंब्याक आसत तांणी घरकडची नांव दवरता ती. आमी कसं दवर नागारुका आंबो गोड आंबो कृषी आंबो हिंडी आंबो तशें म्हण नांव दवरता विना आंब्याक जनरल नांव ना. आल्फेन्सो म्हळ्यार आल्फेन्सो स्पीशीज ते ग्राफ्टेड व्हेरायटी तसं आनी ते काट आंबो म्हणून एक नांव ताका काट आनी ग्राफ्टेड कृषी दोन्ही नमुने आंबे. एक काट आंबो म्हणजे एक कृषी आंबो म्हणजे. काट आंबो म्हळ्यार वायट नाही. इट इज जस्ट नॉट कमर्शियली फिजिबल. इट इज गिवन बाय नेचर इटसेल्फ. आणि ग्राफ्टेड म्हळ्यार मॅन मेड हे नेचरान आमकां दिवचे. ओके ओके. ह्या सिलेक्ट आनी सकट करून लायक दिसता चंद खावच्याक स्वीटनेस आनी सकट म्हण पळोवन
खंय जाता पळय काटंबो त्या काटंब म्हळ्यार ताजितल्या पळोवन जावचो खातो एक देवान दिवचो खंय जाता. सो इट इज लायक नेचर स्पीशीज. आम्ही मॅन अन सिलेक्टिव्हली ब्रीड करून केलेलं नाही. नाही देवान दिवचे. आता रानां पुरा रूख असं दालचिनी रूख म्हण असं जांभळा रूख म्हण असं कोण वयला तो कोणें वयनी ताजितल्या जाता. सो दीज आर व्हेरी रेसिस्टंट टू नेचर. आणि निजावन आंबो ग्राफ्ट करून तांणी अल्फोन्सोन एकत्र करचे. हाजी झाड असतं न्हू हाजी झाडाक कृषी झाड आणि ग्राफ्ट करचे. चांग आसा आंबो भितरी आता पळय 5 आंबे गेल्या त्या 4 जणांक जाता 3 आंबे पळय. आता आमी हरू आंबो वचके जाल्यार जाता अर्द पिकिलो. आता हांव कसं करता म्हण तुमकां दाखोवचे खातीर चिरडून दाखयता. अशी उदक घालून घेवचे आनी अशें करून चिरडोवचे. हय अशी साल्ली जाल्यार 3 उदक काडी येता लायक साल जाल्यार ही तितली लायक ना देखून हांव एका तुमकां दाखोवचे खातीर मात्र पिळची म्हण दाखोवचे. हें उडयता केल्या आंब्यात मेळटा लायक रोस मेळटा. हे आंब्यान तितलो ना पातळ साली आनी काळोशी दिसता नाका म्हणून लायक आंबो दवरला. आनी हांवें आतां हांत मांस आसा न्हू हे मांस आमी चिरडूका रोसांत दाट जावका जाल्यार आंबो शिकून चिरडून घेवका. 2 आंबे असल्यार लायक उपकार जाता. सान ना लायक खातो चिवचेक आनी लायक चिरडून आनी असल्यार प्रितीर खाता ते. आतां हांव कसं करता म्हळ्यार हो रोसांत घालता. रोस मात्र आनी 2-3 पांत उदक काडटा. असं शिजून घाल न्हू कातना लायक जाता आंब्याक मीठ मिरसांग गोड लागून हावच्या रुची जाता. मस्त मांस असल्यार मस्त कात्ता असल्यार नाका जाल्यार उडय येता. जाल्यार चड जावन कोणें उडयना. मांस कोण उडयता? न्ही हांव कात्तो आनी एक उदक काडटा आतां. तितलें पातळ करून घेवका उदक आळावण पडटा आनी धाड जाता. सुलभ आंबो भितरी रुचीची. आंबो समेत घालता पळय. आतां हे आंब्या रोस न्हू हाका गोड घालका. आतां घालचे वय झाडान घालून सुमार गोड जावका जाता आंबसो देखून उडकता झाडान घालता वगी करगत न्हू गुळ पीठ मारल्यार पावता चोय. आतां हांव चड तें गोड घालता कितें पुडोवन घालका जाता. पयलीं हांव घाललेलें तें देखून आंबसो आंबो देखून जावका ताका गोड. इतलें घालता हें दवरता आनी इतलें मीठ घालता पळय मीठ घालता ताका. आतां आमी खतखता ताका रानीर दवरून ओके हाका दवल घाल न्हू चिके आमी अशें करता. ते म्हळ्यार मुळा लागता ते गोड आनी तें ओट्ट जावन आणटो उजो होडो आसना तेन्ना कसं जाता म्हळ्यार तोपा चाबून बसून घाणे मुळा लागल्यार घाण येता. ते देखून हे आमी शिजना तात्तावळ चिक्याची गोड कर गुवते दवरता अशें केल्यार लायक. शिजूका न्हू तो आंबो शिजन नासल्यार प्रयोजन ना आनी गोड हे कर गुका. तर देखून होडू जरी दवरल्यार आमी लागीं आसल्यार कांय तोंदरे ना. बॉयल जावचो सुरू जालो न्हू आनी एक आमी 5-10 मिनिट शिजोवका आंबो. आनी हें गोड गोड हे शिजोवका. गोड शिजन नासल्यार हरबसाण येता. त्या देखून गोड आनी आंबो दोनी ओटू शिजता न्हू त्या देखून एक 10 मिनिट आमी आतां शिजच्या सोडका. ते दवरता आमी पण्णां तयार करुया. सुरवेळ तेल घालचें नारळेलें तेल गट्टी मस्त तेल घालका म्हणना थोडे घाल्या पुरो. मस्त तूप नाका थोडे तुपा परंबोळ येता. हांवें घरचें तूप देखून लायक तूप परंबोळ येता पळय इतलें जाल्यार 1 चमची घाल्या पुरो. वय सामकें वय आमकां तितलें घरचें तूप देखून परंबोळ जाता तितलें पुरो. आतां आमी सासम घालका. सासम पळय 1 चमचे 3 चमच्यांनी 1 चमचे मस्त घालका म्हणना त्या तोपा तक घाल्यार जालें. इतलें घालता हांव. हें पडना मस्त वेळ ना हिंगा पिट्टी ते पिट्टी देखून त्या पटपटेल मागीर घाल्यार जालें. खड जाल्यार सुरवेका घालका जाता. ही पिट्टी देखून मागीर आमी मिरसांग करबेवनी हें ओटू घालया ते पटपटेल मागीर. लायक परंबोळ येता वय आंब्याक लायक परंबोळ आसा. आंबो चांग जाल्यार उपकरी लायक जाता. व्हेरी नायस.
पळय आमी आतां आळावण घालता. आता तुमकां दिसता न्हू मॅम रोस पळय पातळ हे हातान भुरकून खावच्यो जायना पानार धांवन वता. त्या देखून आमी पायसा गेल्या वरी दाट करता जाल्यार आळावण घालता. आळावणेक तुमी आयदर मैदा पीठ और तांदळा पीठ दोन्ही भितर एक. म्हाका मैदा पेशी तांदूळ लायक दिसता त्या देखून हांव तांदळा पिठी घालची. तांदळा पीठ रेडी नासल्यार मैदा घालयत. वय आता हांव इतले व्हड तोपाक पातळ साण पळोवन 2 चमचे पिठी घालता. 2 चमचे घालता हांव इतलो रोसाक. आमकां चड जावका जाल्यार चिके चड घाली येता. आमचोच न्हू आंबो 2 वता. आमकां रोस मस्त जावका म्हणले कोया मस्त खाता ती म्हणले कोया तेंची चड करचे काळा म्हणची चड घाली येता. हे तांदळा पिठी न्हू उदक घालून पातळ करता करगसूच्याक आनी तूं डायरेक्ट घाल्यार गुळयता. त्या देखून डायरेक्ट घालूनच अशी खिरोनूच घालता. आता रेडी दवरया. आंबो शिजले कुडले घालच्याक आनी 1-2 मिनिटान आंबो शिजता. आता हांव ते गोड पावलां कितें म्हण हांगा पळयत तुमी ताका जाय जाल्यार घालून घेवतात तांची. ते देखून हांव फुंकून पळयता. लायक जालां तुमी पळोवन पळय कितले रसायन शिजलां पळय. हा सुपरच. आमसाण आणि गोडसाण सम परफेक्ट बॅलन्स जाला. आणि गोड पक्कन जाय जाल्यार घालून घेऊ येता. साखर जावं गोड जावं घालून एडजस्ट करूं येता. आतां म्हाका दिसता आमी कडेरी घाली आत नाका म्हण परफेक्ट दो आता आमसाण परफेक्ट जालो लायक जालो. ओके आता जालें न्हू म्हाका 10-15 मिनिट्स हांव थोडें गोड घालेलें करगू म्हण पळयता. तें जालें कुडले आळावण घालें जालां करगला न्हू. ते देखून आमी आतां हें घालता दाट करच्याक आळावण. रोस पातळ दाखयला न्हू तुमकां त्या वेळार हें खावचें जायना आमकां दाट साणना. ते देखून आतां आळावण घालूं का हांव घालता. 2 घालता. चड जाल्यार कांय जायना तें उदक आळावण म्हळ्यार गोड आसा आमचें आसा दोनी आसा परफेक्ट. Not just for the thickness, flavors balance करता. वय सकट बॅलन्स करता. रोस बॅलन्स करता पळय दाट जावन जाता ते भितर. आमगे उपकरे तयार जाले. थंड घालत जालें उपकरेक. हे चिके शिजू काढा म्हणा. त्या 2 मिनिट भितर शिजता. 2 मिनिट भितर शिजता जाल्यार ते हांव 1-2 कतकत काडता. ते हरव्याशानच जा म्हण तांदळा पीठ शिजता जाल्यार हेची हरव्याशानच पळय. आतां आंबो पळय चिवचे लायक जाता. मीठ मिरसांग आनी सकट लागला न्हू गोड सकट आनी चिवचे बेसून केलो जाल्यार सगळो दीस बसतात ते खावचे खातीर. ते थंय खतखत येत तर बोमा मँगा पडना तयार करते. आनी ही मिरसांग देंट काडला हांवें तो पळय खतखत येयलो लायक जावन. आतां आळावण आपणेतल्या शिजता चिक्कीसान करता. पण मिरसांग आमी आतां अशी धरून घेवका. देंट काडला अशी भाग. चड मिरसांग घालच्यानच चिवतना हांगा दुखता हांगा जळटा. सो वंटा उच जायना अशी हदव घालका मिरसांग चड घालूनच. हिंग कडे पापडार जालें. आतां पटपट येता कडे आख्खे घाल्यार आमगेले आईची उपकार जाली. आळावण घालून तीखसाण सायल न्हू. निवतर आनीक दाट रावता ते देखून आमी हांगा राबोया. निवतना आनीक तीख जाता. वय आतां हांव करबेल सोस हें मिरसांग घालता. वय ओटो घालता. दिना घालता पळय आतां हिंग घालता. पीठ एक मस्त घाट ना देखून घालयत इतलें घालता. कितलें जाता म्हण तुमी अंदाज करूं येता. मस्त घालच्यानच चड हिंगा गाणयल्या लायक जायना. एकाद सांगता न्हू हांव चड गाणेशानच म्हणून घे. आतां पडणें बातलें न्हू. आतां आमी काणशी जाल्यार ते हें घालचें पळय हिंगापूर म्हणून दाळीता उडगास ना तुका दाळीता याचे पण वय दाळीता याचे पण घालता. दोन बुडत कसं म्हणे लोकड मेळ का आमगेल जिवाक
घे आता चालचे ऑफ करते झालं आमगे आंब्या ऑफ करी परफेक्ट नाही बाप्पा आता मी कसं चण्याचे पायस आणि सकट करता पडा चण्या डाळीचे पायस आणि तंत आम्ही कसं म्हणतो जागरीचे घालच ना सो सिमिलरली इफ यू ऍड अ लिटल बिट ऑफ चणा डाळी इन्स्टेड ऑफ आता पडा राईसाची पावडर घालची पशी इफ यू ऍड अ लिटल बिट ऑफ चणा डाळी कुक्ड चणा डाळी समा कुक्ड जातो सिजना ना ओके all right, so that is something that I will try. So yeah, we stay tuned for that. All right guys, so now it's time for my taste test. Just open this and mix this a little and have. Wow, that is super delicious. Okay, the amsani and jaggery's godsani and the panno also, no, it elevates it to some other level. It's super good, really super good. So you should definitely have it with maybe some rice and cabbage butte. I don't know why I feel like saying this, but cabbage butte would yaar ande like javanu melta mansakotu. It's my combination. Migil manan sangta sir. But yeah, nonetheless, thank you so much for watching this video. I hope you learned a new recipe or you refreshed an old recipe. So thank you for watching. I'll see you in the next one.